नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. ठीक आहे. हायवे टू ग्रोथ मध्ये जे आपण निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन करतो डेली बेसिसवर, त्यानुसार आज आपण पाहणार आहोत. तर आजचा मार्केट काय होता आणि अ, म्हणजे काल काय होतं आणि आज कसं असेल त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. आजच्या दिवसाची पहिली आपण चर्चा करूया. जाऊया आपण चार्टवर आणि मग आपण आपल्या पीपीटी वर येऊया. तर आज जर मित्रांनो बघाल तर एकदम ऑल टाइम हाय बनवला. डेली चार्टवर मी दाखवतो तुम्हाला. डेली चार्टवर जर तुम्ही बघाल तर ऑल टाइम हाय बनवला मार्केटने आणि तिथून त्याला सेल ऑफ यायला सुरुवात झाली. सेल ऑफ झाली जर 15 मिनिटाच्या म्हणजे इंट्राडेच्या बेसिसवर जर आपण बघितलं तर बघा हा एम पॅटर्न झाला. ठीक आहे. दिसलं तुम्हाला मित्रांनो? हा एम पॅटर्न झाला. लाईन चार्टवर ते असं तुम्हाला दिसत नाही, पण जर तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो. हे बघा. दिसलं? हे बघा. जसा हा एम पॅटर्नचा ब्रेक झाला त्याने मोठा फॉल दिला आणि मोठा फॉल जो मी तुम्हाला सांगतो की 22,000 ला मोठा सपोर्ट आहे मित्रांनो. तिथे सपोर्टवर आला. तर सपोर्टवर आला आणि तिथूनच व्हॉलेटाईल मार्केट होतंय. तर आपण दुसरं करू शकतो की आज काय होऊ शकेल त्याच्यावरती आपण चर्चा करूया. तर आज आज हे होईल की आज मार्केट कुठे ओपन होते त्याच्यावर आहे. गिफ्ट निफ्टीनुसार मार्केट तर गॅप अप दाखवतंय. तर गॅप अप जर झाला, ठीक आहे. तर 22,030 आहे आणि गॅपअप जर 21,000 पर्यंत 22,100 पर्यंत होण्याचे चान्सेस आहेत. गिफ्ट निफ्टी दाखवतोय. पण एक 22,100 ला एक मोठा रेजिस्टन्स आहे. त्यानंतर 22,200 ला रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स ओआय नुसार आहे. आज एक्सपायरी आहे मित्रांनो. ते एक्सपायरी नुसारच काम होईल. तर तिथे कसं प्राइस ऍक्शन होतंय त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. जर इथे गॅपअप ओपन करून समजा जर का प्राइस ऍक्शननी वर गेलं तर 22,000 पर्यंत वरती जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. कारण तिथे वाइंड अप होतील आणि भरपूर काल सेल ऑफ आलेला आहे आणि फॉलोअप बॅरिंग सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. पण निफ्टी मित्रांनो हे आहे काय बोलतात ते एक्सपायरी असल्यामुळे थोडस कॉन्शियसली काम करा. दुसरं की जो सीन दाखवतोय त्या सीन नुसार जर तुम्ही बघाल काल बँक निफ्टी थोडी स्ट्रॉंग होती कारण एक्सपायरी होती म्हणून. पण निफ्टी खूप वीक झाली आणि मोठा सेल ऑफ झाला. तर चान्सेस काय ह्याच्यानुसार आपल्याला काय दिसते की जेव्हा जेव्हा तुम्हाला वरती जाईल, समजा गॅपअप झाला 22,000च्या आसपास, जर ओपन जर झाला 22,200च्या आसपास म्हणजे 100 पॉईंट किंवा 150 पॉईंट, तर आपल्याला इथे प्राइस ऍक्शन बघायचे. प्राइस ऍक्शन कुठली बघायचे? खाली येणारी मिळते का आपल्याला? जर खाली येणारी जर मिळाली आपल्याला प्राइस ऍक्शन तर आपण इथे पुट मध्ये करणार आहोत आणि आपला पहिला टार्गेट असेल 22,000चा. आणि जर का गॅप डाऊन झाला, जे शक्यता कमी आहे, तर गॅप डाऊन जरी झाला तरी पण आपल्याकडे प्लॅन असला पाहिजे. गॅप डाऊन मध्ये आपल्याला सपोर्ट जो आहे तो 21,900चा आहे. दुसरा सपोर्ट आहे 21,800चे. हे दोन सपोर्ट तर आहेतच आहेत. जर गॅप डाऊन झाला तर इथे प्राइस ऍक्शन जर बनली तर आपण 22,000 साठी जाण्यासाठी प्लॅन आपण करू. म्हणजे पण जर का 22,000 तुटला तर 22,000च नंतर रेजिस्टन्सला खूप हे होईल. म्हणजे त्याला पार करणं खूप कठीण जाईल कारण तिथे खूप खूप अनवाइंडिंग आहे. पुट आणि कॉल दोघं पण तिथे खूप स्ट्रॉंगली आहेत. त्यामुळे कुठल्या एक साईडला मार्केट जातोय त्याच्यावर आपण प्लॅन करणार आहोत मित्रांनो. तर आज थोडस प्लॅन करून काम करा. आज एक्सपायरी आहे. तर हे लक्षात ठेवा की जेव्हा ट्रेड घ्याल तेव्हा तुमचे ऑप्शन्स जे आहेत हे झिरो होण्याचे चान्सेस आहेत सेम डेचे जर घेतलात तर. तर प्रयत्न असं करा की नेक्स्ट निफ्टीचं नेक्स्ट एक्सपायरीच आज काम करायचं. ठीक आहे. हे होतं निफ्टीसाठी. आता आपण बँक निफ्टीकडे आपण वळूया. बँक निफ्टीनी जर तुम्ही नीट बघाल तर बँक निफ्टीनी जो डब्ल्यू पॅटर्न बनवलेला आहे त्या डब्ल्यू पॅटर्न नुसारच त्याचं ब्रेकआउटलाच आहे आणि तिथे परत रिट्रेस करायला आले. रिट्रेस म्हणजे कुठे? तर 47,000ला रिट्रेस करते ती. तिथेच आहे. मेक आणि बेक लेवल आहे 47,000. आणि काल एक्सपायरी असल्यामुळे मित्रांनो जर तुम्ही नीट बघाल तर बँक निफ्टी तिथल्या तिथेच त्यांनी अ, हे केलेलं आहे. म्हणजे जर त्यांचं जर बघाल
काम, तर तिथल्या तिथेच आहे. पूर्ण दिवसभराची मुवमेंट बघाल तर साईडवेज आहे. तिथल्या तिथेच मार्केट फिरत होता तो. ठीक आहे. तर साईडवेज असल्यामुळे काय आहे, की आपल्यासाठी आता काय प्लॅन करू शकतो आपण, की इथे तर एक्सपायरी नाही, तर इथे आपल्याला सपोर्ट बघायचा. सपोर्ट काय तर त्याचा पहिला सपोर्ट आहे 47,000 चा. आता जर गॅप अप होणार आहे, जर मार्केट गॅप अप जर झाला, तर चान्सेस काय आहे? जर गॅप अप जर झाला, तर चान्सेस हे आहेत, की पहिला टार्गेट त्याचा 47,500 पर्यंत जाण्याचे. हा जो टार्गेट आहे 47,500 तिथे जाण्याचे चान्सेस आहेत. 47,500 त्यानंतर 48,000 हे दोन त्याचे रेजिस्टन्स आहेत मित्रांनो. पण इथे जाण्याचे चान्सेस आहेत. मार्केट कुठे ओपन होते त्याच्यानुसार. मार्केट आता 47,000 वर आहे. जर गॅप अप झालं तर 47,500 ते इथे समजा प्राइस ऍक्शन दिला ना, तर 48,000 पर्यंत जाईल. आणि जर ते प्राइस ऍक्शन पूर्ण खाली आली तर 47,000 पहिला टार्गेट असेल. 47,500 हा दुसरा टार्गेट असू शकतो. आणि 47,200 मित्रांनो, जो चार्ट नुसार जर तुम्ही बघाल, तर चार्टनुसार जर बघाल तर 46,200 आणि 300 मोठा सपोर्ट आहे. जिथे तिथे सपोर्ट घेऊनच मार्केट भरपूर वेळा गेलेलं आहे. आणि ओपन इंटरेस्ट नुसार OI नुसार जर बघाल तर 46 45 46,000 पण मोठा सपोर्ट आहे त्याला. चला तर मग आपण उद्यासाठी काय प्लॅन बनवतोय? तर उद्यासाठी प्लॅन बनवतोय की कुठे ओपन होतोय त्याच्यानुसार. जर गॅप अप ओपन जर झाला, ठीक आहे. जर गॅप अप ओपन जर झाला, तिथेच ओपन जर झाला, तर आपण प्राइस ॲक्शनची वाट बघणार आहोत. प्राइस ॲक्शननुसार बँक निफ्टीमध्ये वरती जाण्याचे चान्सेस आहेत, कारण तिने स्ट्रॉंग दाखवलंय कालच्या ह्याच्यात. ठीक आहे. आणि जर का डाऊनला ओपन जर झाला, तर आपण प्राइस ॲक्शन सुद्धा तेच बघणार आहोत. वरती जाण्यासाठी 47,000 त्याला मोठा हे आहे, सपोर्ट पण आहे, रेझिस्टन्स पण आहे तिथेच मित्रांनो. आपण वळूया आपल्या PPT कडे, की जेणेकरून मला क्लिअर कट तुम्हाला दाखवता येईल त्या सगळ्या गोष्टी. तर हे डिस्क्लोजर आहे पहिला सेबीचं, ते पण तुम्ही ऐकून घ्या, ते वाचा आणि मग त्यानुसारच प्लॅन करा. ठीक आहे. तुमच्या मोबाईलवर पण येतच असेल ते सगळ्या गोष्टी. इथे तुम्ही बाय सेल दोन्ही गोष्टी करू शकतात. ऑप्शन मध्ये काम करू शकता, फ्युचर मध्ये काम करू शकता, सेलिंग मध्ये करू शकता, बाईंग मध्ये करू शकता. तर आजचा जर विकली रिपोर्ट जर बघितला, निफ्टीची आज एक्सपायरी आहे मित्रांनो. 22,000 ला जर तुम्ही नीट बघाल, तर सपोर्ट इतका स्ट्रॉंग आहे. तसंच रेजिस्टन्स सुद्धा आहे. जर का तो तुटला, तर विचार करा, खूप मोठा सेल ऑफ होण्याचे चान्सेस आहेत. पण मार्केटचं जसं 22,100 एक रेजिस्टन्स पण आहे, सपोर्ट सुद्धा आहे. त्याच पद्धतीने 22,200 मोठा रेजिस्टन्स आहे. म्हणजे समजा गॅपअप जरी झालं तर 22,000 ला तो थांबेल मार्केट आणि तिथून सेल ऑफ येण्याचे चान्सेस आहेत. तर आजचा जो ट्रेंड असेल तो मित्रांनो 22,200 ते 22,000 22,200 ते 21,900 ह्याच्यामध्येच राहण्याचे चान्सेस आहेत जास्त करून. मार्केटची एक्सपायरी ह्याच्यातच होण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही वेट आणि वॉच करा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. दुसरं आहे मंथली जर बघाल, तर मंथलीमध्ये एकदम ओपन टू स्काय दिसतोय बघा. वरती आहे ना, त्याला रेझिस्टन्सच नाही. डायरेक्ट 22,500 आहे. मध्ये हायच नाही. आणि मोठा सपोर्ट दिसतोय बघा 22,000लाच आहे. जर 22,000 तोडला तर एकदम खाली जाण्याचे पण चान्सेस खूप आहेत. मंथलीच्या ह्याच्यानुसार. ठीक आहे. मंथली म्हणजे काय आहे तर मित्रांनो, नेक्स्ट एक्सपायरीचीच मंथली एक्सपायरीची ही आहे, विंडो आहे. तर तुम्ही जर पोझिशन कुठल्या ह्याच्याने प्राइस ऍक्शन नुसारच तुम्हाला प्लॅन करायचंय. दुसरं हे सपोर्ट आहेत 22,000, 21,900, 21,800 आजच्यासाठी. मंथलीसाठी 22,000, 22,000 सेमच सपोर्ट आहे. रेजिस्टन्स 22,000च आहे. 22,100 आणि 22,200 मोठा ह्याच्यासाठी आहे. आपल्या विकली म्हणजे आजच्यासाठी. आणि मंथलीसाठी जर बघाल तर 22,000 आणि 22,500 आहे मित्रांनो. 22,200 छोटासा आहे. तर या पद्धतीने करू शकता. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल तर बँक निफ्टीची मंथली आणि विकली म्हणजे आता आजपासून वीक नेक्स्ट वीक हा मंथलीचाच आहे.
तर त्यानुसारच होणार आहे. तर 47,000ला जर तुम्ही बघाल बँक निफ्टी एकदम तिथेच उभा आहे. त्याला प्लस मायनस तो कुठेही जाऊ शकतो, की आज काय प्लॅन करतोय त्यानुसार. जर आज वरती गेला तर 47,500 पर्यंत जाईल. 47,500 ते 48,000 पर्यंत पण जाण्याचे चान्सेस आहेत आणि जर खाली गेला तर 46,500 पहिला सपोर्ट आहे आणि मग नंतर 46,000 दुसरा सपोर्ट आहे मित्रांनो. या रेंजमध्येच फिरू शकतो. आता आपल्याला मंथली एक्सपायरीसाठी आणि मंथली एक्सपायरीसाठी बँक निफ्टीमध्ये 1 दिवस जास्त असतो निफ्टीपेक्षा. कारण गुरुवारीच याची एक्सपायरी होते. वीकली त्याची बुधवारी होते आणि मंथली मात्र गुरुवारी होते. तर मंथली आणि वीकली सेमच आहे. आणि सपोर्ट जर बघितला तर 47,000 आहे, 46,500 आणि 46,000 हे 3 सपोर्ट आहेत आणि रेझिस्टन्स मित्रांनो 47,000 आहे, 47,500 आणि 800 म्हणजे मोठा. 46,000 आणि तुम्ही 48,000 या रेंजमध्ये पुढच्या वीकमध्ये राहण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे ही रेंज जवळ नाही म्हणायला तर 1000 पॉईंट वर, 1000 पॉईंट खाली या पद्धतीने असू शकतो. मार्केट व्हॉलेटाईल आहे, ऑल टाइम हायवर आहे. ऑल टाइम हाय वरून निफ्टीनी करेक्शन दाखवलेलं आहे. आज गॅप अप होण्याचे चान्सेस आहेत गिफ्ट निफ्टीनुसार. तर तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीने काम करा. निफ्टीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल, जेव्हा ट्रेड करताय तुम्ही मित्रांनो, तर नेहमी प्लॅन करा. सकाळी 9:15च्या 9:15 वाजता जेव्हा मार्केट ओपन होतो, 9:15 ते 9:30 ते 9:15 पर्यंत वेट अँड वॉच करा. जर तुम्ही ऑप्शनमध्ये काम करत असाल, तर तुम्ही पहिले 15 मिनिटं ते अर्धा तास तुम्ही वॉच करा. कारण त्यांना सेटल होऊन दे. गॅप अप किंवा गॅप डाऊन जेव्हा होतं, तेव्हा त्याचे प्रीमियम खूप वाढतात किंवा कमी होतात. तर ते पहिले सेटल होऊन दे आणि सेटल झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या दिशेला मार्केट जातोय, त्यानुसार तुम्हाला ॲक्शन घ्यायचं. प्राइस ॲक्शननुसार, कॅन्डलस्टिकनुसार तुम्हाला ॲक्शन घ्यायचे मित्रांनो. तर आज परत एकदा सांगतो, आज गुरुवार आहे, तर सांभाळून काम करा. नाहीतर कारण आज ऑप्शन 0 होता. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो स्टॉप लॉस टाईट लावून काम करा. टार्गेट आला की एक्झिट मारा. या पद्धतीने काम करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. आय लव्ह यू ऑल. थँक यू.